नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरली कारली। अतिशय चविष्ट अशी ही कारल्याची भाजी होते, बिलकुल कडू न होणारी। आपण ही कारल्याची भाजी बनवणार आहोत। मोठेच काय तर छोटे पण मागून मागून खातील अशी ही कारल्याची भाजी एकदम टेस्टी तयार होते। चला तर मग वेळ न घालवता आपण या कारल्याच्या भाजीची रेसिपी पाहूयात आहोत की जी बिलकुल कडू होणार नाही। मी भरपूरशा ट्रिक्स आणि टिप्स या भाजीमध्ये देणार आहे, त्यामुळे तुमची भाजी बिलकुल कडू होणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटी देते। तर चला मग आपण घेतलेले आहेत हे अर्धा किलो कारली घेतलेली आहेत। आपली ग्रीन कलरची नॉर्मल आपण कारली घेतलेली आहेत, मस्तपैकी पाण्याने खळखळ धुवून घेतलेली आहे। आपण छानपैकी कारली धुवून घ्यायची आहे, त्यावर धूळ असते बसलेली, म्हणजे ती स्वच्छ अशी निघेल। आणि आपल्याला असे पुढचे आणि मागचे साईडचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहेत। हे पहा अशा प्रकारे। आणि यातलं आपल्याला हे बी काढून घ्यायचे आहे। तर प्रथम मी अशा प्रकारचे मोठ्या साईजमध्ये कट करून घेणार आहे। हे पहा पूर्ण कारले आपण मस्त कट करून घेतलेले आहेत। तर ते आपण आता त्यातले बी काढून घेऊयात। कारले करण्याची एक प्रकारची पद्धत असते, तर त्या पद्धतीने केले तर तुमचे कारले कधीच कडू होणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटी देते। तर तुम्ही अशा प्रकारचे कारले नक्की करा। अशा प्रकारे सर्व आपण यातल्या बिया काढून घेणार आहोत। तर पाहू शकता पूर्ण कारल्यामधले असे मधले बी सर्व काढून घेतलेले आहे। पूर्ण क्लीन केलेले आहे, धुवून चिरून आपण अशा प्रकारे पूर्ण मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आणि प्रथम आपल्याला चिंच आणि गूळ पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण क्लीन केलेले कारले प्लेटमध्ये घ्यायचे आहेत। तेल घालायचे आहे, वरतून तेल लावायचे आहे, अगदी थोडे हे मीठ आहे ना त्याला लागेल। हे पहा अशा प्रकारे पूर्ण 1 ते 2 चमचे आपल्याला मीठ येते या कारलेला लावून घ्यायचं आहे। मी येथे 1.5 चमचा लावलेला आहे। अगदी थोडी आपण हळद घालणार आहोत। आपण या कारल्याला मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे। तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही अशा प्रकारे मीठ तेल आणि हळद लावून हे तुम्ही 1 तास ते 2 तास प्रथम ठेवू शकता। जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट केलं तरी जमेल, पण जर वेळ असला तर तुम्ही मीठ आणि हळद लावून हे कारले 1 तासासाठी झाकून ठेवावेत। चला तर मी तुम्हाला डायरेक्ट करून दाखवणार आहे। हे मी ठेवणार नाही आहे 1 तासासाठी, तर डायरेक्ट मी हे कारल्याची भाजी करणार आहे। तर चला मग आता आपण पुढची प्रोसिजर करून घेऊयात। गॅसवर आपण कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे। हे अशा प्रकारचे स्टँड ठेवायचे आहे। तर आपण ही आपली चाळणी ठेवणार आहोत आणि या चाळणीमध्ये आपल्याला हे जे कारले आहेत ते मॅरिनेशन केलेले, जसे की तेल मीठ आणि हळदीने आपण जे लावलं होतं या कारल्याला मॅरिनेशन करून ठेवलेले होते, ते कारले आपल्याला यामध्ये ठेवायचे आहेत। अशा प्रकारे चाळणीमध्ये वाफरल्यामुळे त्यातील सत्वही जाणार नाही आणि चांगले वाफरले गेल्यामुळे आपल्या कारल्याचा चांगल्यापैकी कडवटपणा कमी होणार आहे। मी सांगितलेल्या प्रत्येक टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अगदी तुमचे सुद्धा कारले कडू होणार नाही ही मी तुम्हाला गॅरंटी देते। तर हे पाहू शकता मस्तपैकी कारले आपण अरेंज केलेले आहे, मस्तपैकी या चाळणीमध्ये ठेवून दिलेले आहेत। कुठेही वाफ आपल्याला जाता कामा नये आणि त्यावर आपल्याला अशा प्रकारे झाकण ठेवायचे आहे, जेणेकरून त्यातली वाफ ही निघली नाही पाहिजे। वाफ निघली नाही तर आपले हे कारले छानपैकी वाफरले जातील आणि मऊ होतील, आणि मऊ झाले तर आपल्या कारल्याचा कडसरपणा कमी होणार आहे। हे कारले 20 मिनिटं चांगल्या प्रकारे वाफवून घेणार आहोत। कारले वाफलत आहे तोपर्यंत आपण आपल्या मसाल्याची तयारी करून घेऊयात। तर आपल्याला काही मसाले लागणार आहेत, तर ते तुम्हाला मी सांगते।
हे पहा, एक लसणाची कुडी मी सोलून घेतलेली आहे. अगदी 2 ते 4 चमचे मी धने घेतलेले आहेत आणि आपली भरपूरशी ही कोथिंबीर घेतलेली आहे. तर प्रथम हा आपल्याला मसाला लागणार आहे. तर प्रथम हा मसाला आपण बारीक करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर, धने अवश्य घाला. धन्यामुळे आपल्या कारल्याला फार मस्त चव येते. आणि लसण. मसाला रेडी झाला आहे. धने. तर हा मसाला आपण बाजूला ठेवूयात आणि आपण ही चिंच आणि गूळ भिजू घातली होती ना, त्याचे असे सत्व काढून घ्यायचे आहे आपल्याला. बाजूला ठेवते. तर आता आपल्याला प्लेटमध्ये हे आपले ग्रीन मसाले काढून घेणार आहोत. आपण आत्ता बारीक केलेले. अर्धा चमचा जिरे पूड घालणार आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत आपलं थोडं शेंगदाण्याचा कुट्टा. थोडी हळद घालायची आहे. हा मसाला घालणार आहोत. तिखट आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चमचा मीठ. तर आपण शिजताना सुद्धा म्हणजे वाफलताना आपण थोडे मीठ घातले होते, तर ते थोडे मीठ आतमध्ये मुरेल, त्यामुळे आपण येथे थोडे कमी प्रमाणात मीठ वापरलेले आहे. आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत. आपण हे जे पाणी न घालता यामध्ये आपण जे चिंचेचा कोळ केला होता ना, तो आपण थोडा घालणार आहोत. अगदी थोडा घालणार आहोत. आपण जेव्हा शिजायला घालतो ना, त्यावेळेला तो बाकीचा कोळ आपण घालणार आहोत. तर आता आपण चेक करणार आहोत की आपले कारले शिजले आहेत की नाही. तर हे पहा, आपण हे पहा, कारले छानपैकी आपले शिजले गेले आहेत. यापेक्षा जास्त आपल्याला शिजवायचे नाही आहेत, कारण की थोडे तेलामध्ये फ्राय होणार आहेत ते. तर पाहू, गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि मस्तपैकी. तर पाहू शकता आपले हे कारले शिजून रेडी झालेले आहेत. मस्तपैकी वाफरले गेलेले आहेत आणि आपला मसाला पण असा रेडी झालेला आहे. तर आपण ह्या कारल्यामध्ये असा मसाला भरणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे थोडा थोडा मसाला आपला भरून घ्यायचा आहे या कारल्यामध्ये. आपण हे कारले अगदी ड्राय बनवणार आहोत. एकदम बिलकुल आपल्याला याची रस्सी किंवा काहीच बनवायचं नाही आहे, त्यामुळे आपण मसाला कमी प्रमाणात घेतलेला आहे. हे तर पाहू शकता, पूर्ण कारले आपण भरून घेतले आहेत. अशा प्रकारे मसाल्याने पूर्ण भरले गेले आहेत आणि अगदी थोडा आपला हा मसाला शिल्लक राहिलेला आहे. तर आपण आता या कारल्याला फोडणी देऊयात. मस्त आपण त्यामध्ये थोडे तेल घालून घेणार आहोत. थोडी मोहरी आणि जिरे तडतडू देणार. थोडी कडकडली आहे. आता यामध्ये आपले हे कारले घालणार आहोत. पाच मिनिटं झाकण ठेवायचे. जास्त झाकण ठेवायचे नाही आहे, की ऑलरेडी आपले हे कारले मऊ शिजलेले आहेत. पण अगदी 2 मिनिटासाठी आपण थोडे झाकण ठेवणार आहोत. उलटपुलट करून घेणार आहोत. अशा प्रकारे उलटपुलट करून आपल्याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहे. आपण यामध्ये हा चिंचेचा कोळ घालणार आहोत. अगदी थोडा. आपली कारल्याची भाजी रेडी झाली आहे. दिसायलाही किती मस्त अशी दिसत आहे. पाहता क्षणी खावीशी वाटते. अगदी मस्त अशी ही टेस्टी आपली कारल्याची भाजी झालेली आहे. मोठेच काय पण लहाने पण मागून मागून खातील, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. आणि त्यानंतर आपली कारल्याची भाजी रेडी झाली आहे आणि त्यानंतर आपण भरपूरशी कोथिंबीर घालणार आहोत. एकदम मस्त चवीला भन्नाट अशी ही आपली कारल्याची भाजी झालेली आहे. अगदी ज्याला शुगर आहे त्यांच्यासाठी तर ही कारल्याची भाजी म्हणजे अगदी वरदानच आहे. नक्की तुम्ही अशा प्रकारची कारल्याची भाजी करा. सर्वांना घरामध्ये
सर्वांनाच आवडणारी ही कारल्याची भाजीची रेसिपी आहे. जर तुम्हाला या कारल्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.